मंडळी नमस्कार. मी ॲडव्होकेट अजिंक्य तापकीर आणि कायदेशीर अपडेटमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मंडळी आज आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट परवेश सिकिलकर. पुणे कोर्टामध्ये ते प्रॅक्टिस करतात. आज आपण त्यांच्यासोबत क्रिमिनल लॉ बद्दल सविस्तर माहिती घेणार आहे. जसं की पोलीस स्टेशनमधून फोन आल्यावरती आपण घाबरून जातो. एखादी मुलगी फेक रेप केस फाईल करेल अशी धमकी देते. म्हणजे खरंच एखाद्या मुलीवरती जेव्हा खरोखरच असा अत्याचार होतो, अशा नराधामाला चौकात घेऊन फाशी दिली पाहिजे. पण अशा मुली ज्या एखाद्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, अशा वेळेस त्या मुलाने स्वतःचा जीव, स्वतःचा पैसा, स्वतःचं आयुष्य कसं वाचवलं पाहिजे याच्याबद्दल परवेश सिकिलकर आपल्याला डिटेलमध्ये सांगणार आहेत. चला तर मग. परवेश, जेव्हा केव्हा एखाद्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमधून फोन येतो की तुमच्या विरुद्ध एखादी नोटीस आली आहे, तुमच्या विरुद्ध एखादी कंप्लेंट आली आहे आणि तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये या, अशा वेळेस थेट जाऊन पोलीस स्टेशनमध्ये हजर झालं पाहिजे का त्या माणसाने? मी सजेस्ट करणार नाही की तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला जावं, क्योंकि बरेचदा असे केसेस झालेत की लोक काय झालंय म्हणून पोलीस स्टेशनला गेलेले आहेत आणि तिकडेच गुन्हा दाखल करून दुसऱ्या दिवशी डायरेक्ट कोर्टमध्ये आणलेले आहेत. सो दिस हॅपन्स अ लॉट. कारण की पोलिसांना वेळ वाचवायचा असतं, त्यांनाही त्रास असतो इन्व्हेस्टिगेशन करायचं, तेही त्यांना कमी करायचं असतो. जर तुम्ही स्वतःहून जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन बसले किंवा तर त्यांना असं आहे की तुम्ही रेडीमेड त्यांना सगळं प्लेटवरती भेटलेलं आहे. पोलिसांचा दृष्टिकोन कसा असतो जेव्हा एखादी कंप्लेंट त्यांच्याकडे येते त्यावेळेस FIR करायचा की सेटलमेंट करायची? ग्रॅव्हिटी ऑफ ऑफेन्स वरती डिपेंड असतो. ग्रॅव्हिटी कशी आहे ऑफेन्सची. जर तो ग्रॅव्हिटी म्हणजे एखादा सिरियस ऑफेन्स असेल तर त्या टायमाला बाय लॉ त्यांना FIR किंवा कंप्लेंट लॉन्च करावीच लागते आणि त्यांना त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करावंच लागतं. जर तो मॅट्रिमोनियल डिस्प्यूट असला तर मेजॉरिटी पोलीस रोल असं असतं की बाबा मीडिएशन करावं, समजूत देऊन हजबंडला वाईफला समजूत देऊन त्यांना परत पाठवावं, परत त्यांना दुसरे काय आर्बिट्रेशन असेल किंवा मीडिएशन असेल, बऱ्याचशा गोष्टी असतात मीडिएशनसाठी. मीडिएशन सेंटर्स आहेत, तिथे पाठवावं. लेडीजसाठी आहे, लेडीजचे वेगवेगळे काउन्सिलिंग्स असतात, तिकडे त्यांना हे डायरेक्ट करावं. हे त्यांचं एक बेसिकली या केसेस रिलेटेड त्यांचा एक अँगल असतो. ओके. आणि जर जसं मी आधी म्हटलो की सिरियस ऑफेन्स असेल तर कम्प्लिटली त्या टायमाला दे कॅनॉट कॉम्प्रोमाइज. दे हॅव टू इन्व्हेस्टिगेट, दे हॅव टू रजिस्टर अन FIR, दे हॅव टू कम्प्लीट दॅट FIR विथ अ चार्जशीट अँड फाईल द चार्जशीट इन द कोर्ट. आता असा प्रश्न ज्याच्याने खूप मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, ते म्हणजे जेव्हा मुली धमकी देतात की मी तुझ्यावरती फेक रेप केस फाईल करेल किंवा फेक रेप केस देखील फाईल होतात, तर याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? रेप केसेस, रेप जो वर्ड आहे रेप, तो सगळ्यात जास्त वेटेज ठेवतो कोर्टात. रेप केसेस, रेप झालेला आहे, एखादा विक्टीम आहे, त्याच्यामध्ये जर मी एलॅबरेट केलं, प्रॅक्टिकल लॉ आणि प्रॅक्टिस हे बोथ डिफर करतात. वाईडली यूज, सगळ्यात जास्त यूज होणारा आत्ता जो नवीन सेक्शन आलेला आहे तो आहे 69 BNS. आधी 376 जे होते पनिशमेंट फॉर रेप इन IPC, त्याच्यानंतर आता स्पेसिफिक सेक्शन आणलेलं आहे 69 BNS. त्याच्यामध्ये बरेचसे पार्ट्स आहेत. एक 69 आहे, बरेच बाकी रेपचे पण स्पेसिफिक सेक्शन्स आहेत. पण जो 69 आता जो फेक केसेस आहे तो सगळ्यात जास्त यूज होणार आहे तो 69 मध्ये. जे यंग गर्ल्स आहेत किंवा यंग बॉईज आहेत स्पेसिफिकली, आत्ता जो ट्रेंड आहे, वेस्टर्न ट्रेंड आपल्या इथे चालू आहे. सोशल मीडिया आहे, इंस्टाग्राम आहे, स्नॅपचॅट आहे, बरेचसे ॲप्स आहेत, कनेक्टिव्हिटी फास्ट आहे. एखादा मुलगा, एखादी मुलगी खूप लवकर कनेक्ट होऊन जातात सोशल मीडियातून. कनेक्ट झाल्यानंतर चॅट्स होतात, चॅट्स नंतर रिलेशनशिपमध्ये येतात, त्यांची आवड होते, आवड झाल्यानंतर रिलेशनशिपमध्ये येतात, रिलेशनशिप नंतर मग बऱ्याचशा गोष्टी होऊन जातात. नंतर जेव्हा जे थिंग्स गो रॉंग, म्हणजे एखादा चांगलं चाललेलं असतं, नंतर काही म्हणजे 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष यांचे रिलेशनशिप जे असतं त्याच्यानंतर काही चेंजेस येतात त्यामध्ये. समजा काही फ्युचर डेव्हलपमेंट्स असेल, एखाद्या समजा त्यांचं लग्न ठरलं, लग्न करायचं, एखादा अब्रॉड जायचं एखादा, किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात. त्या टायमाला काय होतो, जर ते गोष्टी व्यवस्थित त्यांचे एंड झाले नाही तर ते एंड होतात पोलीस स्टेशनमध्ये. ते कसं होतं, एखादा व्यक्ती, समजा एखादा मुलगा आहे, त्याचं भांडणं झाले ते मुलीसोबत, ते मुली म्हणणार मला ह्याला आता काही ना काही धडा शिकवायचा आहे. तो धडा काय असतो, तो असतो म्हणजे 69 BNS जो वाईडली यूज होतोय.
जेन्युइन केसेस पण असतात 69चे, पण त्याच्यामध्ये मेजॉरिटी जे आहे ते सुप्रीम कोर्टनी जे ऑब्झर्व केलेलं आहे तो सगळ्यात जास्त आहे की त्याचा मिसयूज होतोय. फिजिकल रिलेशनशिपमध्ये तुम्ही एखाद्याशी फिजिकल रिलेशनशिप करतायत, त्यामध्ये हे दोन विल आणि कन्सेंट हे दोन पॉइंट्स आहेत. ती बाई जी आहे, ती मुलगी जी आहे, ती पोलीस स्टेशनला जाणार, ते म्हणणार, समजा त्याचं भांडणं झाले, ती जाणार, ते म्हणणार की आत्ता ह्यानी तर मला सोडून दिलंय, मला अजून दुसरं काही पर्याय नाहीये. ती म्हणणार ह्यांनी मला लग्नाचं आश्वासन दिलं, किमान ते म्हणणार की मला त्यांनी फसवलेलं आहे. तो म्हटलं की पुढे जाऊन आपण असं करू, थांब जरा माझ्या घरच्यांशी मी बोलतोय. बरेचसे असतात त्यामध्ये. गिव्हिंग फॉल्स अश्युरन्सेस अँड गेटिंग इन टू फिजिकल रिलेशनशिप हा एक गुन्हा झालेला आहे. म्हणजे लग्नाचं आश्वासन देऊन तुम्ही लग्न नाही केलं, फिजिकल रिलेशनशिप ठेवली, इमिडिएटली तुमची एफ आय आर होऊन जाते. त्याच्यामध्ये प्लेस असेल कुठे, तुम्ही समजा एखादा त्यांचं जेव्हा ते कन्सेंटमध्ये होते, एखादा तुम्ही लॉज झाले, हॉटेल झालं, एखादं तुमचं त्यांचं घर झालं, तो तिकडचं ज्युरिस्डिक्शनच्या मध्ये वेअर द प्लेस इज सिच्युएटेड, इमिडिएटली एफ आय आर होऊन जाते. ओके. ही जे केसेस आहेत ते दबावासाठी, रिबाउंडसाठी, की बाबा ह्यांनी मला त्रास दिलेला आहे, मला त्रास देण्यासाठी ही केसेस यूज केले जातात. इनफॅक्ट आणि अशी गोष्टी असतात की त्यांचं ठरलेलं असतं की बाबा नाही होणार आहे, आपला फ्युचर नाहीये, तरी केसेस फाईल करतात. पोलीस स्टेशनला तुम्ही एकदा गेले, एकदा ती लेडीज गेली की ऑटोमॅटिकली, अँड इफ शी स्टेटिंग की आमचे फिजिकल रिलेशनशिप होते, आत्ता त्यांनी मला सोडून दिलेला आहे, तो अँगल इथेच बसतो की आधी कन्सेंट माझी अशी फ्रॉडनी घेतली की तो म्हटलं की लग्न करू आपण, आणि नंतर माझ्यासोबत फिजिकल रिलेशनशिपमध्ये राहिलं आणि मला नंतर सोडून दिलं, म्हणून मी हे केसेस फाईल केलेले आहेत. म्हणून मी त्याला रिबाउंडसाठी हे केसेस फाईल केले. हे बेसिकली यूज कॉन्सेप्ट आहे आणि सगळ्यात जास्त यूज होणार. हा एक प्रकार झाला की लग्नाचं आमिष दाखवलं, फिजिकल रिलेशनशिप ठेवली आणि नंतर सोडून दिलं म्हणून मुलीने रेप केस फाईल केलं. अजून कोणते कोणते प्रकार आहेत ज्याच्यामध्ये मुली आजच्या तारखेला मुलांवरती खोटे रेप केस फाईल करत आहेत? अजून दुसरं एक आहे की एखादी मुलगा आहे, मुलगी आहे, ते चॅटिंग करतात, त्यांचे चॅट्स आहेत, फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत शेअर केलेले, नंतर थिंग्स गो रॉंग. ती जी मुलगी असते त्याच्या घरच्यांना समजा कळालं, त्याचे घरचे म्हणतात असं नाही होऊ शकत, हे नाही, ते जातात पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनमध्ये ते सांगतात की असंच आमच्यासोबत घडलेलं आहे, इवन इफ इट विथ कन्सेंट अँड विल. नंतर अशी गोष्टी पण होतात की बाबा ह्यांनी हे जे फोटोज आहे, हे फोटोज व्हिडिओज ठेवून ब्लॅकमेल केलेलं आहे. जेन्युइन केसेस असतात, नो डाऊट, पण मेजॉरिटी जे केसेस असतात ते या जे पॉइंट्स आहेत, हे जे फॅक्ट्स आहेत, हे फॅक्ट्सला ॲड करूनच हे जे रेपचे सेक्शन्स आहेत ते लावले जातात की ह्यानी मला ब्लॅकमेल केलं, मला जीव मारण्याची धमकी दिली की मी बाबा तुला असं करेल तसं करेल, जर तू माझं ऐकलं नाही तर, माझ्यासोबत फिजिकल रिलेशनशिपमध्ये नाही राह. तर हे एक वन ऑफ द पॉइंट आहे फेक रेप केसेसचा. जेव्हा तुम्ही या केसेस पाहता, एक दोन केसेसचा आम्हाला किस्सा सांगा की अशा अशा केसमध्ये तुम्ही हे पाहिलं होतं ज्याच्यामध्ये मुलगी अशा प्रकारे एखाद्या मुलावरती फेक रेप केस फाईल करते. एक डिफेन्स पर्सनलचा माझ्याकडे केस होतं, जसं मी ह्याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं, 69 BNS हा एक सेक्शन होता, त्या केसमध्ये तो सेक्शन यूज केलेला होता. तो जो माणूस होता तो मॅरिड मॅन होता, तो डिफेन्समध्ये होता, ऑब्व्हियसली त्याची ट्रान्सफर इथे झालेली होती आपल्या पुण्यात. तो एक मुलीला भेटला, तो एक सर्टन प्लेसला, त्यांचं ओळख झाली, शी वॉज अ विडो, त्याचा हजबंड एक्सपायर झालेला, त्यांचं रिलेशनशिप झाले, सगळं झालं, कम्फर्टेबली ते राहत होते. हिचं लग्न झालेलं होतं, पण त्यांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये ते सोबत राहत होते. त्याच्यानंतर अशी गोष्ट झाली की त्याची ट्रान्सफर झाली, तो दुसऱ्या स्टेटला गेला. तर तिने ते केसेस फाईल ती प्रयत्न केली की बाबा तू येतोय का, तू माझ्यासोबत राहा. त्याने बरेचसे टर्म्स अँड कंडिशन्स त्याच्यामध्ये टाकले की बाबा तू सोबत राहा माझ्यासोबत, मी सगळं रेडी आहे, आय एम रेडी टू लिव्ह विथ युअर वाईफ ऑल्सो, ती जे आहे, म्हणजे तू मला हे कर, बिकॉज शी वॉज मोर इन टू हिम. म्हणजे तिला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यासोबत राहायचं होतं. तिला ते हेच झालं नाही की बाबा हा तो गेलेला आहे इथून, म्हणून तिने कोर्टात 69 BNS म्हणजे तिचं लग्न करेल तो, असं त्यांनी हे केलं, मला आश्वासन दिलं आणि माझ्यासोबत फिजिकल रिलेशनशिप मल्टिपल टाइम्स केलं, असं तिने कोर्टात केस फाईल केली.
जेव्हा मी अँटिसिपेटरी बेलसाठी आर्ग्युमेंट करत असताना मला बरेचसे फॅक्ट्स त्यामध्ये होते. तेव्हा साहेबांनी जे जज होते त्यांनी मला विचारलं की एक गोष्ट ह्याच्यामध्ये मिसिंग आहे ती काय आहे, जे इम्पॉर्टंट आहे ते सेक्शनसाठी. तेव्हा मी त्यांना एक गोष्ट ती म्हटली, त्यांची लक्षात आलेलं होतं की ही जी बाई आहे तिला कधी माहीत पडलं की ह्याचं लग्न झालं ना आणि हिच्यासोबत लग्न करू शकत नाही. ही वॉज मॅरिड अँड शी स्टेटेड FIR मध्ये की ह्याचं लग्न मला नंतर फिजिकल नंतर कळालं की बाबा ह्याचं लग्न झालेलं आहे आणि मग हा माझ्यासोबत लग्न बिकॉज ॲज पर द हिंदू लॉ यू कॅन मॅरी ओनली वन्स अनलेस अँड अंटिल यू डिवोर्स द पर्सन यू कॅनॉट मॅरी अगेन. सो दिस पार्ट्स आर दे. तो हाच क्वेश्चन त्याच्यामध्ये नव्हता आणि स्पेसिफिकली जे जज होते त्यांनी त्यांच्या ऑर्डरमध्ये सेम ती गोष्ट घेतली की ह्याच्यामध्ये कुठे हे नाही आहे की 69 म्हणजे जे 69चे मेन इन्ग्रेडियंट्स आहे की ह्यांनी हे केलेलं आहे ते बसत नाही, आणि दुसरं की ह्याचं लग्न कधी झालेलं आहे तेही त्याच्यामध्ये नव्हतं. तो क्लिअर तो मिसयूज होता तो सेक्शनचा. दुसरा एक असं होतं, 18 वर्षाची एक मुलगी होती, ती कॉलेजला होती. तिथे एका मुलासोबत ते इंस्टाग्रामवर भेटले, चॅटिंग करायचे, स्नॅपचॅट सगळं होतं आणि एकमेकांना फोटो शेअर करायचे. नंतर असं झालं की ती जी मुलगी होती त्याच्या घरच्यांना कळालं, आणि हे जे होतं 18 वर्षाच्या आधी, म्हणजे ती 18 वर्षाची झाली तेव्हा गुन्हा दाखल झाला. म्हणजे ते पण कसं झालं मी तुम्हाला सांगतो. यू कॅनॉट से कम्प्लिटली 18 इयर्स. फॅक्ट्स होते ती 17 वर्षाची होती तेव्हा ते रिलेशनशिपमध्ये होते. नंतर घरच्यांना कळता ती 18 वर्षाची जस्ट होणार होती, तर 2 का 3 दिवसच राहिले होते. त्या टायमाला त्यांनी काय केलं, घरच्यांनी इमिडिएटली पोलीस स्टेशनला गेले. इन्सिडेंट्स त्याच्या आधी झालेले, खूप डिले आहे त्यामध्ये FIR मध्ये. 2 दिवसाआधी त्यांनी FIR दाखल झाली, त्याला 2 दिवसानंतर अटक झाली आरोपीला, आणि ही तोपर्यंत 18 वर्षाची झाली होती. आता लॉमध्ये असं आहे की जे 18 वर्षाचे वरचे जे आहेत त्यांना वेगळं सेक्शन असतं, 18 वर्षाचे खालचे फक्त 2 दिवस त्यांनी असं प्रेशराईज करून तो पॉक्सोचे सेक्शन्स त्यामध्ये ऍड करण्यासाठी, प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस, ह्याचे जे सेक्शन्स असतात ते खूप ग्रीवियस असतात. हे सेक्शन्स ऍड करण्यासाठी त्यांनी हा सेक्शन 2 दिवसाआधी हे सेक्शन्स लावून FIR दाखल केली. म्हणजे ती 18 वर्ष पूर्ण व्हायला 2 दिवस बाकी असताना त्यांनी सेक्शन ऍब्सोल्युटली केस फाईल केली. येस. आणि त्यामध्ये डिफेन्स म्हणजे त्यांचं ॲलिगेशन्स असे होते की ह्यांनी ह्याचं व्हिडिओ वगैरे काढलं, ह्याचं व्हिडिओज मॉर्फ केले आणि तिला असं हे केलं की बाबा जर तू माझ्यासोबत फिजिकल रिलेशनशिप नाही ठेवलं तर मी सगळे आपल्या कॉलेजमध्ये किंवा आपल्या ग्रुपमध्ये किंवा बाहेर कुठेतरी मी ते व्हायरल करून टाकेल. अंडर दॅट थ्रेट त्यांनी त्याच्यासोबत हे केलं. फक्त त्या बेसिसवरती त्याच्यावरती पॉक्सो प्लस ह्याचे सेक्शन्स लागले. म्हणजे 2 दिवसांनी बाय इन लॉ, बट इन प्रॅक्टिस आपण जर बघायला गेलो तर 2 दिवसांनी काय फरक पडत नाही, बट ॲज पर लॉ 2 दिवस काय 1 मिनिटं पण खूप इम्पॉर्टंट असतो. बरोबर. 12 वाजता जर आपण FIR रजिस्टर केली, 12ला 1 मिनिटं कमी त्याच्या आधी ती आहे मायनर, 1 मिनिटानंतर ती आहे मेजर. तर असे सेक्शन्स, म्हणून मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला म्हटलो की प्रॅक्टिस आणि लॉ हा डिफर करतो. असे देखील केसेस असतात ज्याच्यामध्ये लग्न झाल्यानंतर बायको हजबंड वरती रेप केस फाईल करते. बरेचसे जजेसचे ऑब्झर्वेशन्स आहेत, आय कॅनॉट से जजमेंट, ऑब्झर्वेशन्स आहेत बरेचसे, दॅट वेन यू आर गेटिंग मॅरिड, तुम्ही मॅरिड जेव्हा तुम्ही त्या रिलेशनशिपमध्ये जातात त्या टायमाला यू नो की लग्न म्हणजे नंतर तुम्हाला फिजिकल, मूल बाळ सगळं दॅट कम्स अंडर दॅट शेल्टर, आय वुड से. त्या शेल्टरमध्ये हे सगळ्या गोष्टी येतात. पण जर अशा गोष्टी होत असेल तर त्याला सेक्शन्स जे आहेत ते डोमेस्टिक व्हायलन्सचे जास्त अट्रॅक्ट करू शकतात. ओके. क्रुएल्टीमध्ये, फिजिकल अब्यूज, ते जे केसेस तुम्ही फाईल करू शकतात त्यामध्ये स्पेसिफिकली तुम्ही हे सगळे जे गोष्टी झालेल्या आहेत, तुम्हाला जे त्रास झालेला आहे, तुमच्या हस्बंडकडून जे त्रास झालेला आहे, घरच्यांकडून त्रास झालेला आहे, तुम्हाला फिजिकल अब्यूज आहे, ते सगळं तुम्ही ते डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेसमध्ये ऍड करून तुम्ही कोर्टात फाईल करू शकता. येस. विथ ॲडिशन टू दॅट यू कॅन ऑल्सो ॲड 490A
क्रुएल्टी बाय हजबंड अँड हिज रिलेटिव्स, इन Okay. शॉर्टमध्ये म्हटलं तर हम्म. क्रुएल्टी कॉस्ड बाय हजबंड अँड हिज रिलेटिव्ह, त्याच्या अंतर्गतही तुम्ही FIR रजिस्टर करू शकता. स्पेसिफिक त्याच्यावरती अजून काय सेक्शन नाहीये. ह्याच्यावरती बरेचसे सुप्रीम कोर्ट्स, बरेचशा हायकोर्टचं ऑब्झर्वेशन चालू आहे आणि इन फ्युचर आय फील लाईक ह्याच्यावरती काही ना काही सेक्शन किंवा ऍक्ट नक्कीच येईल. रेपचा केस होता माझ्याकडे, ट्रायलसाठी आलेला होता. त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी डिस्प्यूट, फॉर दॅट प्रॉपर्टी डिस्प्यूट त्यांनी काही गुन्हे दाखल केले होते आणि त्या गुन्ह्यामध्ये एक लेडीजनी एक जेंट्सवरती गुन्हे दाखल केले की बाबा यांनी माझ्यासोबत फिजिकल, बळजबरीने माझ्यासोबत फिजिकल रिलेशनशिप केलेला आहे. मेडिकल झाले, सगळं झालेलं आहे. मेडिकलमध्ये स्पेसिफिकली त्याचे हे नव्हते ॲलिगेशन, स्पेसिफिकली इन्ग्रेडियंट्स नव्हते आले ह्याचे. मग त्याच्यानंतर असं झालं की मी जेव्हा बोलताना, त्याचे घरचे होते तेव्हा मी बसलो होतो, तेव्हा बोलताना त्याला विचारलं की बाबा काय घडलं होतं नेमकं मला सांग. तो म्हटलं सर मी काहीच केलेलं नाहीये. 2-3दा त्याला विचारलं की बाबा काय झालेलं नेमकं सांग. तो म्हटलं काय झालेलं नाहीये सर. बरेचसे लोक आमच्या ऑफिसचेही होते, आम्ही बसलो होतो. म्हटलं तू इफ यू आर नॉट कम्फर्टेबल तर तुझ्या घरच्यांना आम्ही बाहेर हे करतो, तुम्ही बाहेर थांबा. त्याला मी विचारलं, तो म्हटलं सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची तुम्हाला. तो म्हटलं सर मी असं करूच शकत नाही. तर मी त्यांना विचारलं का नाही करू शकत. तो म्हटलं सर तुम्हाला एक सांगू का, जर तुम्ही वर्ष 2 वर्षात केसमधून बाहेर काढा, हे फॅक्ट आहे, मी साडी घालणार आहे. मी साडी घालणार आहे. आम्ही सगळे शॉक. म्हटलं सर मला इंटरेस्ट नाही आहे मुलींमध्ये इंटरेस्ट नाही, मी करूच शकत नाही. आय एम इम्पॉर्टंट, म्हणजे एक शब्द इम्पॉर्टंट आहे तुम्ही, नॉट स्पेसिफिकली अट्रॅक्ट होतो इम्पॉर्टंट, बट एक जनरल वर्डमध्ये म्हणतो की त्याची तो कॅपॅसिटी पण नाही आणि त्याचा इंटरेस्ट पण नाही. तर असेही गोष्टी असतात की एखादा माणूस आहे जो हे करूच शकत नाही गोष्टी, तरी त्याच्यावरती गुन्हे दाखल होऊन जातात. सो दिस इज वाईडली युज्ड टर्म. असं सगळं होत असताना समाजामध्ये मुलांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणती खबरदारी घेतली पाहिजे, ज्याच्यामुळे एखादी मुलगी त्याच्यावरती खोटा रेप केस किंवा खोटा पोक्सोचं जे काही सेक्शन्स आहेत ते टाकणार नाही आणि पोलीस देखील त्याला कमी त्रास देतील. त्यामुळे मुलांनी कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे? एखादा मुलगा, एखादा मुलगी रिलेशनशिपमध्ये असताना आत्ता जो टाइम आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा मेजर रोल प्ले करतायत. त्याच्यामध्ये व्हॉट्सअप चॅट झाले, फोटोज झाले, तुमचे बाकीचे कॉल्स झाले, अजून जे काय कम्युनिकेशनचे गोष्टी असतील ते सेफगार्ड करावं. आणि तुम्हाला जर वाटत असेल की थिंग्स आर गोइंग रॉंग, आपल्या विरोधात एखादी कंप्लेंट दाखल होऊ शकते किंवा एखादं तुमचं जे काही रिलेशनशिप असेल दॅट इज नॉट गोइंग प्रॉपरली, आणि इफ यू फील की एखादा तिचे समोरचा पार्टनर आहे ती माझ्यावरती फेक केसेस फाईल करू शकते, यू कॅन गिव्ह एन कंप्लेंट, यू कॅन फाईल एन कंप्लेंट ॲप्लिकेशन. तुम्ही एक तक्रारी अर्ज देऊ शकता, पण स्पेसिफिक बनवून तुम्ही एक तक्रारी अर्ज पोलीस स्टेशनला, तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला, जर पोलीस स्टेशनला नाही झालं तर तुम्ही कमिशनर ऑफिसला तुम्ही ते कंप्लेंट ॲप्लिकेशन नक्कीच देऊ शकता. तो तुम्हाला पुढे जाऊन एव्हिडन्समध्ये खूप उपयोगी पडेल. ओके. जेव्हा एखादं घटना घडते, काय एक ऑफेन्स झाला आहे किंवा काय होणार आहे, तर जो सगळ्यात पहिला कोर्स ऑफ लॉ यूज करतो, म्हणजे सगळ्यात स्टार्टिंगला फर्स्टला कायद्याची मदत घेतो किंवा कायद्याच्या अनुसार एक कोर्टात येतो किंवा जे काही कोर्सेस यूज करतो तो नेहमी बेनिफिशियरी असतो. फर्स्ट तुम्ही कंप्लेंट ॲप्लिकेशन द्या. सेकंड जे पॉईंट असेल, तुम्ही आजूबाजू जे आहेत लोक आहेत तुमचे कोण अजून आहेत त्यांना तुम्ही अवेअर करा की बाबा असं असं आहे, जे की तुमच्या साईडनी बोलू शकतात, की तुमच्या साईडनी हेल्प करू शकतात, तुम्हाला मदत करू शकतात, तुमच्यासोबत राहून एक स्टँड घेऊ शकतात. तेही तुम्ही एक कोर्स यूज करू शकतात, तेही एक खबरदारी घेऊ शकतात. त्याच्या पलीकडे जर थिंग्स याच्या पुढे गेले की आज बाबा आम्हाला एखाद्याच्या विरोधात गुन्हा दाखल होणार आहे, तर इमिडिएटली तुम्हाला जर त्याचं ॲप्रिहेन्शन असेल की बाबा गुन्हा दाखल होण्या ॲप्रिहेन्शन ऑफ अरेस्ट आहे की बाबा मी अरेस्ट होऊ शकतो, तो तुम्ही नक्कीच एखादा ॲडव्होकेट किंवा जो प्रॅक्टिस करणारा ॲडव्होकेट तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट करून तुम्ही इमिडिएटली अँटिसिपेटरी बेलसाठी, अटकपूर्व जामीनसाठी जाऊ शकतात आणि त्याच्यानंतर ट्रायलमध्येही तुमची बाजू तुम्ही मांडू शकता.
हे सगळे कोर्सेस यू कॅन यूज अँड दिस जे कोर्सेस आहेत ते वाईडली यूज होतात आजच्या टाइम. मंडळी, हा व्हिडिओ मुळातच मी फेक रेप केसेस ज्या मुली मुलांवरती दाखल करतात आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात याच कारणासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता. आपल्या समाजामध्ये अशी देखील बरीच उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये खरोखरच मुलींवरती अत्याचार झालेला आहे. मी मगाशी देखील म्हटलं की अशा नराधामांना चौकात फाशी दिली पाहिजे, पण असे देखील समाजामध्ये मुलं आहेत ज्यांच्यावरती फेक रेप केस फाईल केलेत आणि ते महिने जेलमध्ये सडतायत. जर त्याच्यापासून तुम्हाला स्वतःचा जीव वाचवायचा असेल, स्वतःचं आयुष्य वाचवायचं असेल तर नक्कीच काळजी घ्या. आणि जर तुम्ही देखील अशा कोणत्या अडचणीमध्ये फसलाय आणि तुम्हाला याच्यामध्ये कायदेशीर सल्ला हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सरांचा नंबर देखील दिलेला आहे, तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर म्हणजे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.